नमस्कार श्रोते हो, स्वागत आहे आपलं सफर कथा विश्वाची विदर्शना या यूट्यूब चॅनलवर. आपण आहोत लेखक मो मराठे यांच्यासोबत पोहरा या कादंबरीच्या सफरीवर. मागील भागात आपण पाहिलं, हनूला आता सिंधुदुर्गवरील शिवाजी महाराजांच्या पूजेचं काम मिळालं होतं. दादू नावाची व्यक्ती त्याला बोटीतून सिंधुदुर्गवर नेण्यासाठी येणार होती. आता पाहूयात पुढे. दुसऱ्या दिवशी सकाळी मी बाबलबरोबर उठलो. त्याला सांगून ठेवलं होतं हाक मारायला. किल्ल्यावर पूजा करायला जायचं आहे असं सांगितलं होतं. त्यानं हाक मारली. मी उठलो. मळ्यात जाऊन आलो. आंघोळ केली विहिरीवर. शाळेची शर्ट पॅन्ट चढवली. दादांकडे आलो. पूजा शर्ट पॅन्ट घालून की सवळ्याने? मी विचारलं. पूजा शर्ट पॅन्ट घालून करतात का? सवळं नेसायला हवं. मुक्ता देऊ का? दादांनी विचारलं. नेसता नाही येत, मी म्हणालो. पंचा नेसता येतो ना? नाही, मी म्हणालो. तसा येतो, पण मरेच सुटला तर बघणारे डोळे मिटून घेतील. दादा हसत हसत म्हणाले. पंचा घेऊन जा, ओला करून नेस, तेवढं पुरतं सवळं. नको, मी लंगोटीच नेतो सवळ्याची, मी म्हणालो. मग उत्तमच मरे, दादा म्हणाले. तेवढ्यात दादू आलाच. मी सवळ्याची लंगोटी खिशात घातली आणि दादू मागून निघालो. दादा पुढे येत दादूला म्हणाले. ते का रस्तो नीट दाखवून ठेव. तू का रोज रोज घ्यायला यायला नको. तू हिर्या बत्तेकडे येऊन राह. हो येत थैसर. मग माझ्याकडे वळून म्हणाले. जा, ये नीट पूजा करून. शिवाजीची पूजा इतर देवांसारखीच ना? मी निघता निघता विचारलं. सगळं तसंच. अभिषेक, पुरुष सूक्त, गंधपुष्प, उदबत्ती, नैवेद्य, सगळं. एका तटावर शिवाजीच्या हाताच्या पादुका आहेत. तिथेही गंधफुलं वाहायचं, दादांनी सांगितलं. मी दाखवतोय ते का सगळा? दादू मागं वळून दादांना म्हणाला. माका हा माहिती. मी दादू मागून निघालो. चालताना तो मला लक्षात ठेवायच्या खुणा सांगत होता. तो म्हणत दिसता हा मा, थंय पानंद असा. पानंदीतून पुढं गेला की माड लागतले. त्याच्या बुडसून पुढं जावचा. चल मी की दाखवते. तो मला घेऊन समुद्राच्या वेळेवर आला. पावलांखाली बुळबुळ वाळू लागून लागली. दादू म्हणाला. हे का हिरवी बत्ती म्हणतात? तो खांब बघ, त्याच्यावर बत्ती असा. हिऱ्या रंगाचो दियो. बंदरात बोटी उभे राहतात मा, ते का दिसता आणि खय येवचा आता समजता म्हणा या बत्तीने. मी बघितलं. सगळीकडे लांबपर्यंत वाळू दिसत होती. पुढं मोठाच्या मोठा समुद्र. खूप दूरपर्यंत पाणी आणि फक्त पाणीच. तो दिसलो किल्लो? दादूनं समुद्राकडे हात दाखवीत विचारलं. खय? मी विचारलं. तो काय? समुद्राच्या पाण्यात लांब बघ मरे. तो काय तट दिसता हा? माडंही दिसतं बघ. मी बघितलं. समुद्रात बरंच दूर किल्ला दिसत होता. थैपर्यंत जाऊचा? होय मरे, दादू म्हणाला आणि त्याने थोडी पाण्याबाहेर वाळूवर आणून ठेवलेली लहानशी होडी पाण्यात ओढून घेतली. ती समुद्राच्या पाण्यावर हिंदकळू लागली. चल बस होडीत. स्वतः होडीत जात तो म्हणाला. मी पुढं जायला घाबरू लागलो. लाटांचं पाणी पुढे येत होतं. वाळूवर फेस फोडून पुन्हा मागं हटत होतं. दुसरी लाट आली की पुन्हा पुढं सरकत होतं. आधीच्या लाटेचं पाणी जिथं थांबलेलं होतं त्याच्या पुढं नव्या लाटेचं पाणी येत होतं. पावलांना भिडत होतं. मागं सरताना पावलाखालची वाळू घेऊन जात होतं. घसरायला झाल्यासारखं वाटत होतं. मी पाण्यात जायला घाबरतो आहे हे दादूच्या लक्षात आलं. तो म्हणाला. ये मरे होडी येत, ये पुढा, भिया नको. मी 2 पावलं पुढे सरकलो. त्यानं हाताला धरून मला खेचून होडीत घेतलं. म्हणाला. बस त्या टोकाक, उकिडवोच बस. मी हळूहळू होडीच्या एका टोकापाशी जाऊन उकिडवा बसलो. त्यानं लांब काठी पाण्यात टाकली. उभा राहून काठीवर जोर देत होडी पाण्यात घेऊ लागला. ती पुढं पुढं सरकू लागली. समुद्रातून किनाऱ्याकडे येणाऱ्या लाटांच्या पाण्याचे उंचवटे आले की ती वर खाली होऊ लागली. भिया नको, काय नाही होणार, दादू मला सांगत काठीनं होडी पुढं पुढं ढकलू लागला. होडी थोडी पुढं आली.
त्याने काठी होडीत ठेवली आणि वल्ह हातात घेतलं. तो वल्ह्यानं पाणी कापू लागला. होडी पुढं पुढं सरकू लागली. होडी बरीच पुढं आली. हय पाणी खूप खोल असा. बोटी हयच उभ्या रवतत मारे म्हणत त्याने वलवता वलवता जवळच्याच पाण्याकडे हात केला. तिथं पाणी खोल होतं. लाटा नव्हत्या. संत होतं. तो बघ, किल्लो दिसाक लागलो, दादू म्हणाला. मी बघितलं. लांबून अगदी लहानसा वाटणारा किल्ला आता खूप जवळ आणि मोठा दिसू लागला. त्याच्या दगडांनी बांधलेल्या भिंती बऱ्याच उंच दिसू लागल्या. दार दिसू लागलं. थोड्या वेळानं त्यानं वल्ह ठेवलं. पुन्हा काठी घेतली. ती पाण्यात टेकवून तो होडी ढकलू लागला. तिथं आणखी होड्या होत्या. त्या दोरांनी खडकांना बांधून ठेवलेल्या होत्या. जागच्या जागी लाटांवर डुसमळत होत्या. त्यातून रस्ता काढत दादू आमची होडी पुढे पुढं नेत होता. होडी किल्ल्याच्या अगदी जवळ आली. समोर केवढा तरी मोठा किल्ला दिसू लागला. पाण्यात उतरून त्याने होडी बाजूला घेतली. दोराचा फास एका दगडाभोवती घातला. गुरं खुंट्याला बांधतात तशी जणू त्याने होडी त्या खडकाला बांधून घातली. ती जागच्या जागी पाण्यावर हिंदकळू लागली. उतर, तो मला म्हणाला. पण मला पाण्यात उतरण्याची भीती वाटू लागली. घाबरा नको रे, उतर, कमरभर तर पाणी असा, तो म्हणाला. तरी मला भीती वाटतच होती. मी उतरत नव्हतो. त्यानं हाताने धरून मला खाली घेतलं. मी पाण्यात उतरलो. पाणी पुष्कळ होतं. माझी चड्डी अर्धीमुर्धी भिजली. त्याने हाताला धरूनच मला पाण्याबाहेर आणलं. चल, तो मला म्हणाला. मी त्याच्या मागून चालू लागलो. किल्ल्याचं दार केवढं तरी मोठं होतं. घरांच्या दारासारखं नव्हतं. घराच्या दाराच्या दुप्पट तिप्पट मोठं. आज सरळ जायला नव्हतं. किल्ल्याच्या तटातच दार होतं. त्यातून लहानसं वळण घेऊन जावं लागत होतं. अर्धी प्रदक्षिणा घातल्यासारखं. आत गेलो. एका गावातच आल्यासारखं वाटलं. लहान लहान घरं दिसत होती. उंच वाढलेले माड आणि इतर झाडं होती. भोवती समुद्र आहे. समुद्राच्या आत हा किल्ला आहे असं वाटतच नव्हतं. आज समुद्राचा आवाजही ऐकू येत नव्हता. चल, देवळात जाऊया, दादू म्हणाला. मी त्याच्या मागून चालू लागलो. मळलेली पायवाट होती. इला मारे शिवाजीचा देऊळ, दादू म्हणाला आणि ज्योती काढून देवळाच्या पायऱ्या चढला. मीही चढलो. अगदी देवळासारखंच देऊळ. सभामंडप, गाभारा. सभामंडपात देवदेवतांचे काही फोटो भिंतीवर लावलेले. घंटा टांगलेल्या. पालखी ठेवलेली. नेस सोहळा, दादू म्हणाला. काय हाडलंस? लंगोटी सोहळ्याची, मी म्हणालो आणि शर्ट पॅन्ट काढली. सोहळ्याची लंगोटी घातली. चल, पाणी दाखवतंय. त्यानं पाण्याची तळी दाखवली. पायऱ्या उतरून आत जायचं होतं. तसा गेलो. तांब्या भरून आणला. फुलं काढून ठेवलेली होती. गंध उगाळून घेतलं. केशवाय नमः म्हणून आचमन केलं. मूर्तीवरचं निर्माल्य काढू लागलो. काळ्या रंगाची दगडात कोरलेली मूर्ती. एक पाय अर्धा दुमडून घेतलेला, दुसरा मांडी घातलेला. दाढी नाही. शिवाजी म्हणजे हणू, आमचो कोळ्यांचो देव. मासेमारीक समुद्रात इलेल्यांचं रक्षण करता, दादूनं माहिती दिली. शिवाजीची पूजा करताना देव म्हणून कसं म्हणायचं, दादांना विचारून घ्यायचंच राहिलं. काय म्हणतात शिवाजी पूजा करताना, मी दादूला विचारलं. फक्त शिवाजी. तसा कसा? तो राजा हा आणि देवही. शिवराजेश्वर म्हणायचा असता, दादूनं सांगितलं. मी सुरू केलं. श्री शिवराजेश्वराय नमः. स्नानं समर्पयामी. पुढली पूजा नेहमीसारखीच. श्री शिवराजेश्वराय पुष्पाणि समर्पयामी. शिवराजेश्वराय धूपं समर्पयामी. दीपं समर्पयामी. नैवेद्यं समर्पयामी. असं. झाली शिवाजीची पूजा, मी म्हणालो. आता उरलेलो करीचो, दादू म्हणाला. चल तसोच. पाण्यांचा भांडा घे. गंध असाच मा उगाळलेला, ताय घे. मी पूजेचं सामान घेतलं. चल, दाखवते तुका खै खै पूजा करूची असता, दादू म्हणाला आणि चालू लागला. महादेवाचं देऊळ. पायऱ्या उतरून खाली जायचं. तिथं विहीर आणि महादेवाची पिंडी.
लांबून वाटलंच नाही की आत विहीर असेल, लहानसं देऊळ असेल. या हिरीचा पाणी गोडा पाणी मरे. दादूनं माहिती दिली व म्हटलं, कशी देवाची करणी बघ हणू. किल्ल्याच्या भोवती सगळो खारो समुद्र, पण किल्ल्यात गोड्या पाण्याचो हिरी. शिवाजीक या कळला म्हणानच त्यांना हई हो येदो मोठो किल्लो बांधल्या नसतलो. लढाई करूक मावळे रवले किल्ल्यात तर तेका पिवक गोडा पाणी नको. महादेवाची पूजा झाली, भवानी मातेची झाली, इतरही 1-2 झाल्या. आता दादू मला घेऊन किल्ल्याच्या तटावर अगदी वर आला. नीट तटाभोवती आतून प्रदक्षिणा करता येईल अशी मोठातल्या दगडांनी बांधलेली वाट. तटातल्या एका कोनाड्याकडे बोट दाखवीत दादू म्हणाला, हय्यो शिवाजीच्या हाताच्या पंजोचो ठसो, कर त्याची पूजा. शिवाजीच्या खऱ्या हाताची? मी दगडात कोरलेल्या पंजाच्या आकृतीवर पाणी घालून गंधफुलं वाहत विचारलं. ता कोणी बघला? वाडवडील सांगतिले इतक्या खरा. पूजा संपल्या. आम्ही परत निघालो. दादू एक लहानशा मुलाला हाक मारून म्हणाला, चल रे तू माझ्या वांगडा, तू काय दाखवण ठेवते. आम्ही त्या होडीत बसलो. तो मुलगाही बसला. दादूनं होडी सोडली, थोडी पाण्यात ढकलली आणि तोही आत आला. तेवढ्यात मुलानं काठी घेतली आणि होडी ढकलू लागला. होडी पुढं पुढं सरकू लागली. माझ्या एवढा मुलगा होडी काठीनं ढकलीत होता. होडी पुढं आली. दादूनं वल्ल मारायला सुरुवात केली. त्या मुलानेही एक वल्ल घेतलं. तोही दादूप्रमाणेच वल्हू लागला. होडी खोल पाण्यात पुढे पुढे जाऊ लागली. होडी मालवणच्या किनाऱ्याला आली. दादूनं मला हाताला धरून खाली घेतलं. मुलगा उडी मारून बाहेर आला. दादू म्हणाला, उद्यापासून तू हय येऊन उभं राह, रस्तो चुका नको. चुकाक जाता असा वाटला तर कोणाक तरी विचार. हिरही बत्ती खय मनान विचार. हय येऊन उभं राह. उद्यापासून तुका नेवक हो येत. हो, मी त्या मुलाकडे बघत विचारलं, तुम्ही नाही येवचास? मी रोज कसो येतलंय, माका कामं असतं रे मरे दुसरी. हो येत, तुका घेवन जायत, परत हाडून हय पोचवीत. मी चालू लागलो. रस्ता लक्षात ठेवला होता, चुकायला झालं नाही. घरी पोचेपर्यंत दुपार झाली. मी चटकन स्टोव पेटवला, भात टाकला, सोलकडीसाठी सोलं भिजत घातली. दुसऱ्या दिवशी सकाळी मी हिरव्या बत्तीपाशी पोचलो. थोडा उशिरा पोहोचलो कालच्यापेक्षा. होडी घेऊन येणाऱ्या मुलाची वाट बघत थांबलो. समुद्रात खूप दूर अगदी अस्पष्ट असा सिंधुदुर्ग किल्ला दिसत होता. त्याच्या अलीकडे समुद्र, त्याच्यावरच्या लाटा. एक होडी जवळ येताना दिसली. मी बघितलं. कालचाच मुलगा दिसत होता होडीत. मी थोडा पुढं गेलो. त्यानं होडी उभी करून धरली. मला म्हणाला, इलहस मा, चल बस. मी होडीकडे बघितलं. होडी अगदीच लहानशी होती. कालची होडी तिच्यापेक्षा पुष्कळ मोठी होती. या बारकाशा होडीतून जाऊचा? मी विचारलं, थोडंसं घाबरून. आणि विचारलं, मोठी होडी नाही हाडलंस ती कालची? माका ती नाही हाडूक येवची हायापर्यंत. ती केदी मोठी असा होडी, तो म्हणाला. काल तू चलय होतंस मारे, पण ता खय थैसरल्या थैसर. एंद्या मोठ्या समुद्रातून ती नाही येवची माका चालवक, म्हणान ही लहान होडी हाडलंय. चल बस. मी होडीपाशी आलो. हळूच आत चढलो. चढताना त्याला म्हणालो, वायच हात धर मरे, भय गमता. त्यानं काठी घेतली, ती पाण्यात घातली, टेकवली, जोर दिला. होडी पुढं सरकली, पाण्यात जाऊ लागली. लहान असा मरे होडी, बुडाची नाही मा? मी सावरून उकिडवा बसत विचारलं. आम्ही पोरा ही लहान होडी घेऊनच येतंय मालवणाक, तो म्हणाला आणि होडी ढकलीत राहिला. होडी पुढं आली. खोल पाणी लागलं. त्यानं काठी बाजूला ठेवली. वलं घेऊन वलवू लागला. होडी आणखी खोल पाण्यात जाऊ लागली. गुंडाळी होत होत पुढं पुढं येणाऱ्या पाण्यावर हिंदकडू लागली. बुडाक नाही मरे होऊचा? मी घाबरूनसं पुन्हा विचारलं. नाही रे, तू बस बरा निवांत, तो म्हणाला आणि वलवू लागला.
एकदा एका बाजूने, नंतर दुसऱ्या बाजूने, पुन्हा पहिल्या बाजूने. सगळीकडे खोल समुद्र. मी मनातल्या मनात रामरक्षा म्हणू लागलो. होडी किल्ल्यापाशी आली. माझ्या जीवात जीव आला. इतर होड्यांमधून त्यानं आमची होडी नीट पुढे आणली. उडी मारून उतरला. दोरानं त्यानं होडी दगडाला बांधून घातली. हलणारी होडी धरण ठेवीत मला म्हणाला, उतर. मी होडीतून उतरलो. दादू तिथंच होता. त्यानं विचारलं, काल सगळा दाखवलं आहे तुका? कोणाकोणाची पूजा करूची असता ता असा मा ध्यानात का आजही मी होयो बरोबर? नको, मी म्हणालो. असा लक्षात सगळं पिजो नीट करतंय मी. जा तर. तुझं पुजो आटपलो की तुका होच पोचवक येतलो. तुझा काम लवकर आटपला की ते काय बरा. तुका मालवणाक पोचून इलो की तोय मोकळो. कसा? बरोबर महो, मी म्हणालो आणि शिवाजीच्या देवळाकडे चालू लागलो. 8 दिवस मी किल्ल्यावर जाऊन पूजा करून आलो. दादा म्हणाले, आता आणखी 2च दिवस जा रे माझ्या सोन्या. थांबले आणि म्हणाले, आज येतोय गणूभट. त्याला निरोप पाठवला. म्हणालो, यायचं तर लगेच ये, नाहीतर मी दुसरा भट बघतो. उगाच त्याच भय घातलं रे. असा काय कोण भट मिळतो सहजासहजी? 4 महिने तिकडेच राहायचं किल्ल्यावर. इकडला कसला संबंध म्हणून कसा तो नाही. कोणी तयारच होत नाही रे. म्हणून गणूची पायधरणी. तोय गरजू. जाशील ना रे उद्या परवा? का तूही कंटाळलास? नाही, मी म्हणालो. नाही काय? दादांनी विचारलं. कंटाळाच नाही की जाणार नाही? कंटाळलो नाही, मी म्हणालो. म्हणजे जाशील ना? फक्त 2च दिवस. गणू आला की मी सुटलो. 4 महिन्यांचा शिधा, घासलेट, तांदूळ, डाळ, छत्री, कपडे देऊन त्यास पाठवलं की झालं. हा तिकडेच 4 महिने. एकदा पाऊस सुरू झाला की तो म्हणाला पळून जायचं, तरी जमायचं नाही त्यास. मी आणखी 2 दिवस किल्ल्यावर जाऊन पूजा करून आलो. दादांनी 10 चवल्या माझ्या हातावर ठेवल्या आणि म्हणाले, मोठंच आमचं काम केलंस रे बाबा तू. 12 दिवस आमचा शिवाजी सांभाळलास. ही तुझी दक्षिणा. पुरेल ना? हो, मी म्हणालो. आज आता गणूभट येईलच संध्याकाळपर्यंत. त्यास एकदा आलेला बघितला की मी निश्चिंत. मी पैसे माझ्या पेटीत टाकले. पैसे ठेवण्याच्या कप्प्यात. आधीचे होतेच, त्यातही भर. आधीचा रुपया आणि हा ₹1.25. ₹2.25 मी पुन्हा पुन्हा मोजले. दुपारी बाबांना म्हणालो, काय करू पैशांचं? काय करायचं? तुझे पैसे, तू दक्षिणेचे मिळवून आणलेले. तुला हवं ते कर. वह्या घे, पेन्सिली, पट्टी घे, बाबांना म्हटलं. नाहीतर भजी खा रामाच्या हॉटेलातली, मी बाबलच्या वतीने मलाच म्हणालो. संध्याकाळी रोजच्यासारखा गजाली मारत बसायला आलेल्या काकतकरांच्या रामूनं मला विचारलं, काय म्हणते तुझी शिवाजीची पूजा? रोज जाऊन येतोस म्हणे हल्ली. संपल्या, मी सांगितलं. का? गणूभट आला. तो करील आता उद्यापासून. गणूभट? रामू म्हणाला. त्या दिवशी हा गणूभट बाणवलीकरांच्या हॉटेलात मध्ये आलेला. मी गेलो होतो भजी खायला. सहज बघितलं तर गणू. पोऱ्या त्याच्याकडे गेला. विचारलं, काय देव भटजींनो? गणू म्हणाला, बटाटे वडो दी. पोऱ्या वळला वडा आणायला. तर गणूने त्याला हाक मारली. पोऱ्याजवळ गेला. गणू हळू आवाजात म्हणाला, हातानं खून करीत. वडो मोठोसो दी हां, मोठोसो. म्हणत रामूनही हातानं खून करून दाखवली, मोठ्या बटाटे वड्याची. थांबून रामूच म्हणाला, उपाशी असणार गणूभट, भूक लागली असणार. एका आण्याचा 1 बटाटावडा खाऊन ती कशीही भागणार. त्याच्याकडे असणार एकच आणा. त्याचा त्यातल्या त्यात मोठा वडा मागवायचा. तेवढाच 1 घास पोटात अधिक. असे भट मरे आपले, तात्या म्हणाला. सदाचे उपाशी. पोटभर खायला म्हणून नाही कोणास. रामू काकतकर जेवून खाऊन झालं की आमच्या घरी गजाली मारायला येई. बरोबर वसंत असे. वसंत आणि रामू दोघेच काकतकरांच्या घरी असत. वसंत रामूचा मामेभाऊ. त्यांची आई नव्हती. अण्णाही आता नव्हते. दोघे हातानंच रांधत. भात रांधीत, पेस्ट शिजवत, कधीतरी भाजी करीत. ते खाऊन झालं की आमच्याकडे येत.
रामू पांढरा लेंगा आणि गंजी फ्राक घाली, उलटे केस फिरवी, मोठे वाढलेले. वसंता खाकी हाफ पॅन्ट घाली, अंगात गंजी फ्राक, खांद्यावर एक लहानसा टॉवेल. खूप उघडत असलं तर वसंता गंजी फ्राक न घालताच उघडाच येई. बाबल दुकानातून येऊन हातपाय धुवून स्तोत्र म्हणत असे. ते झालं की आम्ही उपीट थालपीठ काहीतरी खाऊ. तोपर्यंत रामू वसंता येऊन पोहोचत. कधीतरी आमचं जेवण आटपलेलं असे. मी उष्टशेनं करीत असे. बाबल भांडी घासून टाकीत असे. तेवढ्यातच रामू वसंता येत. त्यांच्याबरोबर आणखीही कोणीतरी असे. बाबू अभ्यंकर नाहीतर वामदेव आपटे. हे आले की तात्याला समजे. तोही थोड्या वेळात येई. रामू, वसंता, तात्या, बाबू, रामदेव आणि आम्ही दोघे 5-6 जण माझं घरात बसू. गजाली सुरू होत. त्यातच मी माझ्या पेटीपाशी अभ्यास करीत बसे. लवकरच रामू गाणी म्हणायला सुरुवात करी. तिथं जे काही हाताशी सापडेल ते घेई. पुस्तक मिळालं पुस्तक, ताटली मिळाली तर ती, फळकूट मिळालं तर ते, नाहीतर नुसती जमीन. हाताने तो तबला वाजवल्याप्रमाणे ताल धरी आणि म्हणू लागे. रमया वत्तावय्या, रमया वत्तावय्या, मैंने दिल तुझको दिया, मैंने दिल तुझको दिया, रमया वत्तावय्या, रमया वत्तावय्या. या ओळी तो आळून आळून म्हणायचा. आवाज मोकळा सोडायचा. हातात असेल ते जोराने वाजवीत राहायचा. अगदी मनापासून म्हणायचा. मी पुस्तकातली कविता म्हणत असे तशी. रंगून जाऊन एक गाणं संपलं की तो दुसरं गाणं सुरू करी. तुम मेरे कौन हो. ते झालं की रामू पुढलं गाणं सुरू करी. बरसात में हमसे मिले तुम, तुमसे मिले हम बरसात में. अशी बरीच गाणी तो एकापाठोपाठ म्हणत राही. एक झालं की दुसरं, दुसरं झालं की तिसरं. तोंडानं गाणं म्हणणं आणि हातानं वाजवीत राहणं असं त्याचं बराच वेळ चाले. वसंत गाणं म्हणत नसे. त्याच्या तोंडात पान असे. ते चघळत तो बसे. मधूनच उठे आणि खळ्यात जाऊन थुंकून येई. मध्येच तात्या उठे. म्हणे, जातो, बघतो ही पान वाढते का. तुमची जेवणं झाली. माझं राहिलंच आहे अजून. रामू गाणं थांबवून म्हणे, राज कपूर नर्गिसची जोडी रे, बरसात सिनेमात मरे. काय काम केलं नाही आहेत दोघांनी. मुंबईत जाऊन कोरी फिल्म बघायला हवी. इथं मालवणात येईपर्यंत झिजून गेलेली असतात सगळी चित्र. म्हणून तो पुन्हा नवं गाणं सुरू करी. आवारा हूँ, गर्दिश में हूँ, आसमान का तारा हूँ, आवारा हूँ. रामू गाणी म्हणत असताना मी अभ्यास करीत बसलेला असे. तर बाबल काहीतरी करीत. त्याच्या दुकानात कपडे शिवण्यासाठी आलेली कापडं भिजवून तो वाळत तरी घालीत असे किंवा वाळलेल्यांच्या घड्या करीत. नाहीतर आपलं पुस्तक वाचीत. ते बघून रामू म्हणे, गाणी ऐक रे बाबल, कापडं रे कसली वाळत घालतोस. पोटाचा उद्योग बाबा, बाबल म्हणे आणि झाडून ओलं कापड वाळत घालू लागे. तो पुस्तक वाचायला लागला कंदील आपल्या जवळ घेऊन. तरीही रामू तेच म्हणे, गाणी ऐक रे बाबल, पुस्तक कसलं वाचतोस. हिंदी सिनेमाची गाणी म्हणजे काय आनंद आहे. असं म्हणून तो नवं गाणं म्हणू लागे. राज कपूर तो गल्लीतला, नुकता वयात आला. नर्गिस तीही गल्लीतली, नुकती वयात आली. गाणी म्हणताना मध्येच तो मला विचारी, तुला त्रास नाही रे होत हणू माझ्या गाण्याचा. नाही, मी म्हणे आणि अभ्यास पुढे सुरू ठेवी. थोड्या वेळानं रामू थांबे. वसंता उठे आणि म्हणे, चला झोपायची वेळ झाली. रामू उठे. वामदेव, बाबूही उठत. हळूहळू निघून जात. बाबल आपलं पुस्तक वाचत राही. मी अभ्यास करीत राही. रामूनं म्हटलेली गाणी कानात घुमत राहत. रामू गाणी म्हणे तशा कोणाकोणाच्या नकलाही करी. अण्णा वाटवेची करी, आपल्या अण्णांची करी, आणखीही कोणाकोणाची करी. मुलींच्यासुद्धा नकला तो करी. जवळच्या घरी एक अर्धवट मुलगी होती. तशी मोठी होती पण अर्धवट. रामू तिची नक्कल करी. एकदा या मुलीच्या आईनं दूध तापत ठेवलं चुलीवर आणि ती पाणी आणायला विहिरीवर गेली. जाताना आपल्या अर्धवट मुलीला म्हणाली,
बेबी गो, दूध तापत ठेवले आहे, जरा लक्ष ठेव बरे. उतू गेले तर बघ. आई थोड्या वेळात पाणी घेऊन आली. बघते तर दूध उतू गेलेलं. मुलगी आईला म्हणाली, आई गो, दूध उतू गेले. अगो, मग तू काय केलेस? आईनं विचारलं. मुलगी म्हणाली, मी बघितलं. कधीकधी ही मुलगी गाणं गुणगुणे. म्हणे, छोड गये बालम ऊ. आई विचारे, अगो हे ऊ गो काय? मुलगी सांगे, म्युझिक गो आई. रामू नक्कल करून थांबे आणि लगेच हाताशी मिळेल ती वस्तू तबल्यासारखी वाजवीत गाणं म्हणू लागे. छोड गये बालम हाय, दिल हमारा तोड गये. रामू आणखी एक नक्कल करी. देऊळवाड्यातच एक भिक्षुकी करणारा ब्राह्मण राही त्याची. हा ब्राह्मण तसा काटकोळा होता. ताट काठीसारखा चाले. स्वभावाने तापट होता. कोणावरही एकदम चिडे. चिडला की तो समोरच्याला म्हणे, तुला पायाखाली तुडवीन, तुझं थोबाड फोडून टाकीन, बत्तीशी पाडीन. एवढं बोलून मनातल्या मनात धुमसत्या रागामुळे हू करीत राही. हातवारी करीत राही. त्याची नक्कल रामू करी. त्या ब्राह्मणाप्रमाणे हातवारी करी. म्हणे, तुला सांगून ठेवतो हां, बत्तीशी पाडून टाकीन. हां, पायाखाली दाबून टाकीन हां. आम्ही सगळे हसू. माझं अभ्यासातलं लक्ष उडे. मी रामूची नक्कलच बघत राही. बाबल, तात्या, बाबू, वसंता असे सगळेच नक्कल बघत राहत, हसत. रामूजाची नक्कल करी तो ब्राह्मण आम्हाला माहीत होताच. तो असंच बोले. बत्तीशी पाडीन असं म्हणण्याऐवजी संतापाच्या भरात नुसतं बत्ती पाडीन असं म्हणे. पायाखाली तुडवीन असं म्हणण्याऐवजी पायाखाली दाबून टाकीन असं म्हणे. तो ब्राह्मण असं बोलताना बघितलं तरी गंमत वाटत नसे, पण त्याची नक्कल बघताना मात्र गंमत वाटे. ती गंमत रामू आणि अण्णा वाटवे याची नक्कल रामू करी. अण्णा कुशा वाटव्याचा भाऊ. नेसे पंचा, लांडा, मडका, खांद्यावर तसाच एक पंचा, शेंडी, भोवरा, पायात जुतं असलं तर असलं, नाहीतर नाही. भटपणच करी. गणपतीच्या, सत्यनारायणाच्या पूजा, यजमानांच्या घरच्या पूजा करी. भात करून जेवायला जाई. कुशाराही त्याच घरात मागील बाजूस एका खोलीत राही, एकटाच. लग्नकार्य नाही, मुलं बाळं नाहीत. कुशा धोतर नेसे. कधी खाकी हाफ पॅन्ट घाली, शर्ट घाली. शिलाई काम करी. त्याला 6 मुली होत्या. कुशाचे आणि त्याच्या बायकोची सततच भांडणं होत. एकदा भांडण सुरू झालं की 2-2 दिवस चाले. दोघेही मोठ्याने बोलत, एकमेकांवर रागवत, एकमेकांची उणीधुणी काढत. सगळं अण्णाला ऐकू जाई. भाऊ, वहिनी अशी दिवसच्या दिवस मोठ्यानं भांडत. त्याचा अण्णाला त्रास होई. तो म्हणे त्या दोघांना, आता गप्प राहा रे, काय कटकट शिनळीची. अण्णाचा आवाज मोठा होता, घोगरा. रामू अण्णाची नक्कल करी. म्हणे, काय रे कटकट रांडेची, सकाळ नाही दुपार नाही, आपलं भांडतात दोघं नवरा बायको. कंटाळा कसा रे येत नाही तुम्हास. अण्णा असं बोलताना मी ऐकलं होतं, पण अण्णा बोलताना गंमत वाटत नसे. पण रामूनं नक्कल केली की गंमत वाटे, हसायला येई. मला वाटे, रामूला कशी जमते इतकी मस्त नक्कल प्रत्येकाची. थोड्या नकला झाल्या की रामू गाणी म्हणायला लागे. ओ दुनिया के रखवाले, सुन दर्द भरे मेरे नाले. हे झालं की तू दुसरं गाणं म्हणू लागे. तेरे द्वार खडा एक जोगी, न मांगे सोना चांदी, मांगे एक दर्शन तेरे द्वार खडा एक जोगी. सिनेमातली गाणी रामूच्या तोंडात असत. तो सिनेमा बघायला जातही असे पुष्कळदा. शनिवारी रविवारी सिनेमा बघायला जाई. बघून आला की त्यातली गाणी त्याची पाठ होऊन जात. आमच्याकडे येऊन मोठ्या आवाजात म्हणत राही. कधीकधी बाबलही त्याच्याबरोबर जाऊ लागला. सिनेमा बघून आला तरी बाबल सिनेमासंबंधी बोलत नसे. बोले ते रामू, गाणी म्हणे, सिनेमाच्या गोष्टी सांगे, सिनेमात काम करणाऱ्या नटनट्यांविषयी सांगे. म्हणे, निम्मी हे काय नाव आहे नटीचं? निम्मी. नशीब पाव पाऊण असं काही नाही ठेवलं. निम्मी नावाची नटी ज्या सिनेमात आहे असा सिनेमा बघून आला की म्हणे,
नाव निम्मी, पण सिनेमात मात्र दिसते सगळी. ते तरी बरं, नाहीतर नावाप्रमाणे नटी ही निम्मीच दाखवायचे मरे. तोंडातलं पान चघळता चघळता वसंता म्हणे. अण्णा वाटवेची नक्कल करताना रामू खरंच खूप रंगून जाई. अण्णाच्या एक एक गोष्टी सांगे. एकदा अण्णा बाजारात गेला. तिथं चहा पावडरचं खास दुकान होतं. चहाच्या पावडरीने भरलेल्या पेट्या तिथे ठेवलेल्या असत. त्यांच्याकडे बारकाईने बघत अण्णा दुकानदाराला विचारी, रे कामता, चाय भुकटीची पेटी कशी दिलंस? दुकानदार कामच सांगे, 200 रुपये भटजींनू. पुन्हा अण्णा चहा भुकटीच्या पेट्यांकडे थोडा वेळ बघत राही आणि म्हणे, 200 रुपये पेटी काय? माका दी 2 पैशाची. अण्णाचा आवाज काढीत रामू ही गोष्ट सांगे तेव्हा गणित सोडवतानाही मला गंमत वाटे, हसू येई. अण्णा भटपणच करी. भटपणाच्या कामाला गेला की त्याला शिधा मिळे. त्यात नारळ असे. अख्खा नारळ नाही दिला यजमानाने तर अर्धा नारळ मिळे. तेवढे अण्णा घरी आले. कधी अर्धा नारळ नाही मिळाला तर नारळाचे काही तुकडे मिळत. अण्णा ते घेऊन येई. त्याच्या पुतण्या शेजारीच राहत. त्या लहान होत्या. त्या अण्णाकडे येत. अण्णा त्यांना नारळाचे तुकडे खायला देई. कधीतरी अण्णा आपल्या पुतणीला हाक मारून म्हणे, शोभा गो, मला 2 पैशाची खायची पानं आणून दे गो दुकानावरून. शोभा म्हणे, मी नाही जा अण्णा. ते ऐकून अण्णा म्हणे, बरं बरं, खोबरं खायला येशील? रामूचं घर अगदी लागूनच. शोभा आणि अण्णा यांचं हे बोलणं त्याला ऐकू येई. अण्णाची नक्कल करताना रामू त्या दोघांचं बोलणं सांगे. अण्णा म्हणतो, शोभ्या गो, मला 2 पैशाची खायची पानं आणून दे गो. मी नाही जा अण्णा. बोरे बोरे, खोबरे खायला येशील? रामू वसंता एकदा अण्णाला सिनेमा बघायला घेऊन गेले. सिनेमा मराठी होता. अण्णानं आपला कंदील बरोबर घेतला होता. तिघेही सिनेमा थिएटरमध्ये गेले. अण्णानं आपल्या कंदिलाची वात बारीक करून कंदील खुर्चीशी ठेवला. सिनेमा सुरू होताना थिएटरमध्ये काळोख करण्यात आला. अण्णानं लगेच कंदीलवर घेऊन त्याची वात मोठी केली. रामूनं विचारलं, अण्णा कंदील का मोठा केलास? अण्णा म्हणाला, अरे काळोखात सिनेमा बघणार रे कसा. सिनेमा बघून झाला. अण्णा म्हणाला, बाकी बाई नाचते झकास मरे. हा प्रसंग सांगून रामू लगेच गाणं सुरू करी. लटपट लटपट तुझं चालणं मोठ्या नखऱ्याचं, बोलणं ग मंजुळ मैनेचं, नारी ग नारी ग नारी ग. संध्याकाळी खेळायला आम्ही मळ्यात जाऊ. उन्हाळा असल्यानं तिथं भातशेती नसे. सगळ्याच्या सगळा मळा मोकळाच असे. मळ्याच्या भोवती खूप घरं होती. त्यांची लहान लहान परसुपरडी होती. आजूबाजूची सगळी मुलं मळ्यात ठिकठिकाणी खेळत असत. खेळून झालं की मी घरी येई. मधूही असे. घरी आलं की मी चिमणी पेटवून थालीपीठाच्या तयारीला लागे. मधू गप्पा करी, थांबे, शाळेच्या गोष्टी सांगे, आपल्या शिक्षकांची सवयी सांगे, त्यांचं शिकवणं कसं ते सांगे. मी पीठ कालवून स्टेव पेटवून थालपीठ करायला लागे. तात्याची मुलगी प्रेमली आम्ही बसू तिथे येऊन बसे. थालपीठ करताना बघत राही. मी थालपीठ करून ताटलीत ठेवलं की ती हात पुढं करी. म्हणे, मला दे. मी तुकडा मोडून तिच्या हातावर ठेवी. दुसरं थालपीठ करू लागे. ती पुन्हा हात पुढं करू लागे. म्हणे, आणखी दे, भूक लागली. आता नाही गो, मी म्हणे, 3च केली आहेत आमच्यापुरती. तू जा आता घरी. आईकडे माग खायला भूक लागली असेल तर ती उठत नसे. हात पुढं धरूनच बसून राही. आता नाही हा देणार थालीपीठ तुला. प्रेमले, आम्हाच नको का उरायला? मी मोठ्यानं म्हणे. मुद्दामच म्हणे. ते तात्याला ऐकायला जाई. तो आपल्या घराच्या पेळेवर बसून मुलीला हाक मारी. म्हणे, प्रेमले, तू आधी हकडा ये. किता खर्च असस त्या? तात्याची हाक ऐकली की मी म्हणे, जागू घरी, तात्या हाक मारतो आहे. आणखी दे, भूक लागली. ती न उठता म्हणे, घरी जाऊन आईकडे माग. तिने भाजल्या असतील बघ भाकऱ्या. नाही, तू दे. ती हात पसरूनच बसे.
तोवर तात्या तिला पुन्हा हाक मारी रागावून. ती ऐकून आता मात्र प्रेमली घरी जाई. आम्ही आमच्याकडे गप्पा मारीत बसू. थोड्याच वेळात तात्या मुलीला बाराखडी शिकवू लागे. तात्या सांगे क का की की. प्रेमली म्हणे क का की की. तात्या पुन्हा सांगे. प्रेमली पुन्हा म्हणे अगो मोठेन म्हण गो. तात्या मोठ्या आवाजात सांगे क का की की क का की की. प्रेमली थोडं मोठ्यानं म्हणे. पुन्हा तेच त्याच्या मागे म्हणू लागे. तात्या क ख ग घ अशा बाराखड्या 5 पद्धतीने सांगत राही. ख खा खी खी, ग गा गी गी, घ घा घी गी. प्रेमली तसंच म्हणत राही. थोडा वेळ बाराखड्या सांगून झाल्या की तात्या म्हणे जागो बघनीये जेवे झाला कायता. तात्यामधूनच काकासारखं बोले जागो बघनीये असं. आम्ही लहानपणी बोलत होतो तशा हाकडातकडाच्या भाषेत. प्रेमली उठे. चुलीच्या खोलीत जाई. प्रेमल्या के गेलीस तू. तात्या मोठ्यानं विचारी व म्हणे नाही झालेलं असणार मला असे माहिती. तू हाकडा ये पर्वचा म्हणणेसे बस. ये आधी हाकडा. प्रेमली येई. तात्या सांगे एकावर एक 11. प्रेमली पुन्हा तेच म्हणे. थोड्या वेळानं प्रेमली बाहेर येऊन सांगे नाही अजूनही. मग तात्या बसल्या जागेवरूनच मोठ्यानं म्हणे चिडीच्या स्वरात आम्हाला भूक लागलीसे. नाही का शिजलं तुझा भात. तात्याचा प्रश्न आम्हाला पडवीवर ऐकू येई. तात्याचं हे असलं बोलणं दुपारीही मला ऐकू येई. भटपणाच्या कामावरून तात्या दुपारीच उन्हाचाच परत येई. हातपाय धुवून खळ्याच्या पेळेवर बसे. उकिडवा. एक हात ढोपरावरून पुढे सोडून लांब ताणून धरलेला. बाबल दुपारचं जेवून निघे. तात्याला असं बसलेलं बघून विचारी जेवलास का तात्या. होतंय अजून. तात्या वैतागाच्या स्वरात म्हणे तू चाललासुद्धा जेवून. हानू शाळेतून आला की रांधून ठेवतो तू येण्याच्या आधी. म्हणून तुला आल्याला जेवायला मिळतं. आमची ही काय करत असे सकाळी उठल्यापासून तिचं तिचंच माहीत. आटपतच नाही मरे तिचं. आणि रांधून रांधून रांधते काय तर सांबार भात. त्याचे 2 घास पोटाला जायला 2 वाजतात दुपारचे. हालतच म्हणून नाही जागची. चाललंय आपलं मंत्र चळ्यागत सावकाश सावकाश. जे दुपारी तेच रात्री. प्रेमल्याला भूक लागते पण हिच्याकडून तिच्या हातावर वेळेवर काय पडायचं म्हणून नाही. नशीब म्हणायचं आपलं दुसरं काय. मधुशी गप्पा मारता मारता तात्याचं हे बोलणं मला आठवत राही. तेवढ्यात तात्याची प्रेमल्याला मारलेली हाक ऐकू येई. तू पुन्हा सांगे बघगो झाला काय जेवे. थोड्याच वेळात प्रेमलीचं उत्तर ऐकू येई नाही. मी आणि मधू पडवीवर अजूनही गप्पाच मारत उभे असू. तेवढ्यात मधूची बहीण त्यांच्या घराच्या मागील दारी येऊन म्हणे मधू नाहीत का आटपल्या गप्पा अजून. घरी चल. आईनं पानं वाढली. मधू जाई. मी पडवीवर थांबे बाबलची वाट बघत. श्रोते हो आजच्या भागात इथेच थांबूयात. पुढे काय काय गमती जमती होतात ते पाहण्यासाठी भेटूयात पुढील भागात. व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका.